Good morning, friends. Today we are going to learn an inspirational song. The name of this song is We Shall Overcome. What is mean by We Shall Overcome? म्हणजे आपण एक दिवशी जे पण परिस्थिती आहे त्याला मात करून पुढे जाऊ शकू. त्याला म्हणते ओव्हरकम होणे. वी कॅन ओव्हरकम एनी सिच्युएशन इफ वी हॅव अ कॉन्फिडन्स in ourselves that we can do anything and everything in our life. So We Shall Overcome is an inspirational song, and the song is written by, here they had not given any specific name of a poet, but this is We Shall Overcome was used as a protest, विरोध. प्रोटेस्ट म्हणजे काय ते विरोध. they use as a protest song in the civil rights movement in the USA. When in USA, the people of USA is under control of some other country. That time they had made one song, the protest song, and they had sung that song, and they had been motivated by that song. त्या गाण्यामुळे त्यांना एवढी मोटिवेशन भेटली आणि त्यांनी जे विजय आहे ते त्यांनी प्राप्त केलं. म्हणजे वी शॅल ओव्हरकम म्हणजे आपण कुठल्या पण परिस्थितीला काय करू शकतो, मात देऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप. म्हणजे हे जे सॉन्ग आहे हे आपल्याला बद्दल माहिती देते. युनिटी म्हणजे एकत्रितपणा. आपण कसं युनिटी, आपला देश आपण म्हणतो आपलं भारत एक युनिटी इन डायव्हर्सिटी, म्हणजे विविधतेत एकता आहे की नाही. तर युनिटी असली पाहिजे. कोणतं पण कार्य कराल तर युनिटी असेल तर ते कार्य निश्चित होते. डिटर्मिनेशन, निश्चय असला पाहिजे. तुमच्याकडे काही पण गोष्ट करतो त्याच्यासाठी डिटर्मिनेशन म्हणजे इच्छाशक्ती, निश्चय तुमचा असला पाहिजे. फाईट इनजस्टिस, जो पण अन्याय होत आहे त्याच्या विरोधात आपण लढलो पाहिजे आणि नेहमी आपल्या मनामध्ये आपण आशा ठेवली पाहिजे. वेन यू नो दॅट इन आवर कंट्री इज ऑल्सो अंडर द ब्रिटिश रूल, बट द पीपल, जे क्रांतिकारी लोक होते त्यांनी स्वतःमध्ये आशा ठेवली होती, एकत्रितपणाने ते लढले आणि एक निश्चय होता की आपल्या भारत देशाला आपण स्वातंत्र्य मिळवू दिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी हम होंगे कामयाब हे जेव्हा गीत आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण होते की नाही. आपल्याला असं वाटते, जरी आज युद्धजन्य स्थिती नसली तरी आपल्याला असं वाटते की आपण देशासाठी, जेव्हा हे गीत ऐकतो तेव्हा असं वाटते की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. दिस सॉन्ग हॅज मेनी वर्शन, म्हणजे विविध वर्षन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये हे गाणं म्हणजे गायलं गेलेलं आहे. ठीक आहे. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम. आणि जे आपलं जो हम होंगे कामयाब हे गाणं आहे, ते जे आपलं प्रेरणादायी गाणं आहे ते याच्यावरच आधारित आहे. वी शॅल ओव्हरकम, जेव्हा आपण वी शॅल ओव्हरकम हे जे धून म्हणतो किंवा हे जे तालासुरात म्हणतो त्यावेळेस आपल्याला असं वाटते की हम होंगे कामयाबच म्हणत आहोत. तर हे खूप सुंदर असं प्रेरणागीत आहे. जे प्रेरणागीत आपण गीतच्या माध्यमातून ऐकणार आहोत आणि तुम्ही पण हे प्रेरणादायक गीत म्हणा आणि याचे जे विचार आहे ते आपल्या अंगी घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर लेट्स सिंग द सॉन्ग We Shall Overcome. As you understand the meaning of overcome, okay, now we start to sing the song. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart I do believe we shall overcome someday. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart I do believe we shall overcome someday. We will walk hand in hand, we will walk hand in hand, we will walk hand in hand someday. Oh, deep in my heart I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us
make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. So this type of this inspirational song we have to sing, and in this song we can motivate ourselves to do something positive thing for our country. Okay, so now let's try to understand the meaning. So now we will try to understand the meaning of the inspirational song. You have to sing the song as I had sing. Okay, we shall overcome. I had already tell you that we shall overcome in any difficult situation in our life. Everybody has this type of situation. But we should have a deep in my heart I do believe. You should have believe in yourself. You should have trust in yourself that you can do anything and you can overcome any situation. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल विश्वास पाहिजे की मी कुठल्या पण परिस्थितीला मात देऊ शकतो आणि त्याच्यातून बाहेर येऊ शकतो, आहे की नाही. आपल्याला जर स्वतःमध्येच विश्वास नसेल तर आपण येऊ शकतो का बाहेर? नाही येऊ शकत. तर स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा की मी कुठल्या पण परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. ठीक आहे. वी शॅल वॉक इन हँड म्हणजे आपण एकमेकांना च्या साथ एकमेकांना सोबत घेऊन आपण समोर गेलं पाहिजे. कारण की आपण जर फक्त स्वतःचा विचार केला तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि आपल्याला जर प्रगती करायची असेल, आज आपला देश प्रगती करत आहे, तर प्रत्येक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. प्रत्येक घटक आपलं काही ना काही योगदान देत आहे. आणि आपल्या मनामध्ये विश्वास असेल, प्रत्येक घटक जर आपलं योगदान देत असेल तर आपण नक्कीच काय होऊ शकतो, त्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. वी आर नॉट अफ्रेड म्हणजे आपण कधीच भीती नाही बाळगली पाहिजे. वी आर नॉट अफ्रेड म्हणजे भीती. कारण की आपल्या मनामध्ये जर विश्वास असेल स्वतःबद्दल तर आपल्याला भिण्याचं काहीच कारण नाही आहे. जर आपण चांगलं काम करत असेल आणि आपण कुठल्या पण परिस्थितीमध्ये न घाबरता समोर जाऊ शकतो. द ट्रूथ शाल मेक अस फ्री. कुठल्या पण गोष्टीला सत्यच बाहेर काढू शकते आणि सत्य कधी ना कधी बाहेर येते. त्याच्यामुळे सत्याशी म्हणजे मैत्री करा, सत्य बोला आणि स्वतःमध्ये विश्वास ठेवा. वी शॅल लिव्ह इन पीस म्हणजे आपण शांततेने जगलं पाहिजे. आपला देश तर तसाही शांततेसाठी ओळखला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. सो मीन्स वी शॅल लिव्ह इन पीस समडे. इंडिया इज अ व्हेरी पीसफुल कंट्री, यू नो दॅट. अँड व्हाय वी आर पीसफुल? बिकॉज इन अवर कंट्री द पीपल of different culture, different languages are living together and they are celebrating all the occasion togetherly. So they are and our Indian culture is also like that. आणि आपल्याला तेच भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं आहे. तर आपण कुठल्या ना कुठल्या दिवशी हे आपण बाहेर येऊ शकतो. तर ह्या कवितेमध्ये आपल्याला नुसतं मोटिवेशन दिलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण कुठल्या पण परिस्थितीने बाहेर येऊ शकतो जर आपल्याला स्वतःमध्ये विश्वास असेल तर. आणि स्वतःमध्ये विश्वास बाळगणे हे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यावर आधारित काही वर्कशॉप आहे. याच्यात काय दिलं आहे, सिंग द सॉन्ग. तर गाणं म्हणून बघा आणि हे जे एक्झरसाईज आहे हे तुम्ही सोडून बघा. ठीक आहे. ओके, थँक्यू.